आज आपलं कोलॅबरेशन आहे. सो कनेक्टेड राहा, मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे. लेट्स सी, मी अजून काय आवरलेलं नाही आहे, तशीच निघाली आहे मी. कारण घरी सगळं आजींचा नाश्ता जेवण पाणी सगळं रेडी करून मग निघाली आहे. आणि मी पण काय खाल्लेलं नाही आहे. आम्ही ॲक्च्युली आता रस्त्यात म्हणजे कुठेतरी ब्रेकफास्ट करू. सो कनेक्टेड राहा आणि ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आता निघालो आहे वडाळ्याला फॉर कोलॅबरेशन. आणि हा माझा रोज ऑफिसचा रोड आहे, ईस्टर्न एक्सप्रेसवे. इथं रोज सकाळी ह्या टायमाला एवढी गर्दी असते की आम्ही लिटरली टू व्हीलरवर एकदम हळूहळू जात असतो. आणि आज बघा संडेला डिफरन्स, म्हणजे लिटरली मी 90नी पळवतोय गाडी. आणि इथे जेव्हा ट्रॅफिक असते ना तेव्हा पण आम्ही तुम्हाला दाखवू. नाही, आज नसेल कदाचित. हां, म्हणजे प्रिव्हियस क्लिप असेल तर ती टाक, असली तर. सो कनेक्टेड राहा गाईज, मस्त छान ब्लॉग येणार आहे आजचा. ती विसरलेले मी की आपल्याकडे 17 आपण ड्युअल कॅमेराने ब्लॉग करू शकतो. हा रोड मला खूप जास्त आवडतो. आम्ही आधी पण खूप वेळा आलो आहे, BKCला वगैरे जाताना वगैरे इकडूनच जातो ना. मला आवडतो हा रोड, खूप मस्त आहे. आणि आज संध्याकाळचं काही घेतलेलं नाही आहे मी, कारण थोडंसं रिलॅक्स आणि व्हिडिओ एडिटिंग करणं पण खूप गरजेचं आहे. कारण सगळ्यात जास्त वेळ व्हिडिओ एडिट करायला जातो. सो चलो, थोडी देर बाद मिळते हे. आणि बरं, सेट वगैरे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण तेच इतक्या वर्षाचे बोरिंग ब्लॉग आता मी घरातले तुमच्याशी मोस्टली नाही शेअर करणार. मी जिथे जाईन ना तेच ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो कनेक्टेड राहा. लोकेशनवरती पोहोचली आहे मी. डिजिटल डायरीज म्हणून आहे, त्यांनी सेम आतमध्ये सेट्स तयार केले जिथे तुम्ही असं सेलिब्रेशन्स करू शकता. म्हणजे बर्थडे, एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी, म्हणजे एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी किंवा आपलं व्हॅलेंटाईन डे वगैरे असं करू शकतो. मी तुम्हाला दाखवतो पुढे. आणि मी इथे समोर मी तर काय आवडून आली आहे आणि सर्दीमुळे माझं तोंड दुखून आले. मग कनेक्टेड खूप आवडली. आपण ज्या गोष्टींची म्हणजे आम्ही ज्या गोष्टींची कल्पनाही नव्हती केली तशा गोष्टींची आम्ही आता व्लॉग करतोय. ऑल थँक्स टू माय वाईफ मिस वैभवी. सो आजचं व्हेन्यू बघून असं वाटतंय की आपल्याला आता समजा काही सेलिब्रेशन असेल, वेदर इट इज अ बर्थडे ऑर ॲनिव्हर्सरी, आपल्याला वडाळा सोडून, म्हणजे लिटरली लोकांना वडाळा ठाणे सोडून अलिबाग दीव दमनला जायची गरज नाही. कारण सँडी बीचचा एक्सपिरियन्स विदिन अ सिटी पण आता लोक इम्प्लिमेंट करतात. इथे प्रोजेक्टर स्क्रीनवर मूवी बघता तुम्ही तुमचं सेलिब्रेशन एन्जॉय करू शकता. स्विमिंग पूल आहे. इकडे का आलो, तिकडे आम्ही दूर करून ठेवलाय. हां ॲक्च्युली. आणि हा जो
हा जो व्हेन्यू आहे तर त्याच्यामध्ये काय आहे ना, ते प्लग लावलं तर इथे वेगळा ॲम्बियन्स आहे आणि पलीकडचं जे रूम आहे त्याच्यामध्ये वेगळा ॲम्बियन्स आहे. हा पूर्ण सँडी थीम आहे आणि पलीकडचं जे आहे अर्बन थीममध्ये आहे. सो आम्ही आता इथे तुम्हाला प्रोजेक्टर चालू करून गाणे वगैरे लावून दाखवतो. 1 मिनिट, रिमोट दे का तिथून. खेळू शकता ते दाखव. कोलॅबरेशनचं हे लोकेशन आहे आपलं आज आणि खूप भारी आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला आता बोरिवलीला जायचं आहे आणि फूड पण आम्ही ऑर्डर केलं आहे, म्हणजे कोलॅबरेशनमध्येच आहे. सो तिथे 3-4 थीम आहेत आणि खरंच खूप भारी आहे. मला काय झालंय काय माहिती, माझे सकाळपासून सर्दी झाली ना, तर चेहऱ्याचा सगळा रंग स्ट्रक्चरच बदलून गेलाय आणि मी लिपस्टिकच विसरले. जर आता म्हणजे कुठे हे झालं ना तर मी बघते. आणि मस्त आहे, छान आहे. आम्ही येऊ म्हणजे नक्की, कारण असं सगळं. कसला आवाज आला? पाय थोडा ना खाली. ही एक थीम आहे. फुल ऑन सॅन्टोरिनी व्हाइब्स आहे. लोकांचे बंगलो आहेत, मी बिल्डिंगचं नाही म्हणत आहे, पण ज्या लोकांचे बंगलो आहेत त्यांच्या आजी आजोबांनी काय कमवून ठेवलं असेल. हा म्हणजे खूप भारी एरिया आहे गाडीचा, खूप जास्त भारी आहे. आणि आम्ही गाडी खूप लांब लावली आहे. हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आणि आजच्या दिवसाचे ब्लॉग्स 2 पार्टमध्ये येतील. हा ब्लॉग आपण कारण इथेच संपवू आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला पण बोर नको व्हायला. आणि उद्या म्हणजे जे नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो जे हॉटेल आहे ते खूप जास्त भारी आहे. सो तो ब्लॉग नक्की बघा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा व्हिडिओ, तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.